नमस्कार मित्रांनो, तुमचं या माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण शिकूयात की सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ कसे करायचे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे कोणी लाईन नसून तो एक प्रकारचा झोन असतो आणि तो झोन कसा वर्क करतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, जास्त करून मुलं सपोर्ट आणि रेजिस्टन्स असा ब्रेक करतात की असा ड्रॉ करतात की बघा इथून एक रिजेक्शन भेटलं आहे बघायला आपल्याला. इथे एक रेजिस्टन्स घेऊ आपण आणि इथे एक इथून एक असं रिजेक्शन आहे. इथे एक सपोर्ट तयार होतो आहे आपला. तर इथं एक आपण मार्क करूया. असं सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढणं ठीक मी म्हणत नाही की हे चुकीचं आहे, पण हे याच्यापेक्षा आपण ॲडव्हान्समध्ये काहीतरी शिकूया. सर्वप्रथम मी याला डिलीट करतो. ओके, आता ॲडव्हान्समध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहेत आपल्याला ड्रॉ करायचे, त्याच्यासाठी आपल्याला गरजेचा आहे तेव्हा आपला डे हाय आणि डे लो आणि डे क्लोजिंग हे खूप महत्त्वाचे असतात आपणासाठी. तर त्या हिशोबाने आपण एक आपलं नियोजन ट्रेड प्लॅन करू शकतो. हे कसं ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. सर्वप्रथम मी जो 30 मेचा जो डे क्लोजिंग आहे तिथून सुरुवात करतो. हा आपण पहिल्यांदा मार्क करून घेऊया. ओके, 30 मेचा जो डे क्लोजिंग आहे तो मी मार्क केलेला आहे मित्रांनो. त्याच्याचबरोबर मी आता जो जुलैचा आहे 2 जून त्याचा जो डे लो आहे तोही मार्क करतो. तोही आपणासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, याच्यानुसार आपली ट्रेड प्लॅन किंवा आपली जी सायकोलॉजी असेल ती आपण यूज करू शकतो. ओके, तर आपण पुढे बघूया हे वर्क कसे करत आहे. ओके, जसेही 3 जूनला मार्केट या झोनच्या वरती ओपन होत आहे, बट सेलर्स स्ट्रॉंग असल्यामुळे इथून एक सेलिंग पाहायला भेटते. पण हा झोन आपला आणखीनही ब्रेक झालेला दिसत नाही आहे. या झोनपाशी येताच आपण इथून एक सेलिंगचा विचार करणं योग्य आहे आणि तेच आपणास करायचं आहे. जसं या झोनच्या आसपास येता मार्केट आपण इथून एक सेलिंगचा ट्रेड प्लॅन करणं योग्य आहे. ओके, तसंच आपण पुढे जाऊया. हा आपला झोन आहे तो आणखीन ब्रेक झालेला नाही आहे. त्या हिशोबाने आपण हा झोन आणखीन आपण चेंज करू शकत नाही आहे. आपण पुढे जाऊया. ओके, पुढे इथे आपणास थोडासा झोन ब्रेक तर झाला आहे, बट सस्टेन खूप झाला आहे. त्यामुळे आपण इथं कोणताही ट्रेड प्लॅन करू शकत नाही डाऊन साईडसाठी. हा आहे एक झोन जो आपणासाठी बाईंग झोनप्रमाणे काम करतो. या झोनपाशी येताच आपण एक बाईंगचा विचार करणंही गरजेचं आहे. ओके, त्या हिशोबाने आपण इथून सेलिंगचा विचार करणं अयोग्य आहे. पुढे जाऊया, आपण पुढे चेक करूया. ओके, जसंही मार्केट या झोनपाशी आलं इथून एक आपणास बाईंग पाहायला भेटते. ओके, जोपर्यंत हे झोन आपणास ब्रेक होत नाहीत तोपर्यंत हे झोन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, आता इथे एक आपली डे ओपन झालेला आहे 4 तारखेचा. त्याने इथे जाऊन आपल्याला या झोनपासूनच रिजेक्शन भेटलेलं आहे. त्यामुळं हा झोन इथेच राहील. इथे 3 जून त्याचाही डे क्लोजिंग आपला याच पॉईंटला भेटलेला आहे. त्यामुळे हा झोन आपण आत्ताही चेंज करू शकत नाही आहे. ओके, तसंच आपण पुढे जाऊया. ओके, इथून मित्रांनो एक चांगली बाईंग आपल्याला पाहायला भेटते आहे. आता मार्केट जो आपण सेलिंग झोन जो ड्रॉ केला होता 30 मेचा त्या झोनपाशी मार्केट पुन्हा गेलेलं आहे.
मार्केट या झोनपाशी येताच आपण फक्त इथून सेलिंगचा आणि सेलिंगचाच विचार करणं योग्य आहे. जोपर्यंत हा झोन मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत इथून आपण बाईंगचा विचार करणं चुकीचं आहे. तर बघूया त्या हिशोबाने पुढे काय होतं. पण त्याआधी आपण जो हा डे क्लोजिंग आहे 4 जूनचा, हा एक मार्क करून घेऊया एका लाईनमध्ये, की आपणास थोडंसं कॅल्क्युलेशन राहील त्या गोष्टीचं त्या हिशोबाने. ओके, पुढे आपण जाऊया. चला. ओके, झोन ब्रेक केला. इथे वीक्स आहेत, त्या हिशोबाने आपण इथं थोडंसं वेट करूया. आणि मार्केट कॅन्डल्स ही खूप छोटे छोटे आहेत, याचा अर्थ बाईंग खूप वीक आहे. तर आपण इथून एक सेलिंगचाच विचार करूया. बघूया. ओके, जसं की मित्रांनो तुम्हाला म्हणालो होतो, इथून आपण सेलिंगचाच विचार करणं गरजेचं आहे. ओके, प्रॉपर इथे बाईंग आपणास बघायला भेटती. बघा ह्या कॅन्डल्स बघा, या हिशोबाने हा झोन इथं ब्रेक झालेला आहे. तर आपण हा झोन आता चेंज करू शकतो. आणि जो बाईंगचा झोन आहे तो आता आपण 5 तारखेचा जो डे लो आहे त्याचा आपण मार्क करूया आणि पुढे जाऊया. आता हा झोन आपला सेलिंग झोन आपला ब्रेक झालेला आहे. तर हा आपण आता शिफ्ट करूया तो इथे. ओके, आता आपण 5 जूनचा जो डे लो आहे आणि 5 जूनचा डे हाय आहे तो आपण मार्क केलेला आहे. त्या हिशोबाने आपण पुढं प्लॅनिंग करूया. मित्रांनो, आणखीन एकदा सांगतो, हा जो झोन आहे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट झोन आहे. इथून चे बाईंग झोन आपण ज्याला म्हणतो, इथं येताच आपण बाईंगचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जो डे हाय आहे इथून आपण एक सेलिंगचा विचार करणं योग्य आहे. ओके, पुढे जाऊ मित्रांनो. बघा, इथून जसं मार्केट या झोनपासून एक सेलिंग मिळालेली आहे पाहायला. पुढे जाऊया, चेक करूया आपण. ओके, मार्केटने इथे डे क्लोजिंग दिलेले आहे. तर आपण तिथे एक मार्क करूया डे क्लोजिंगचा. आता आपण 5 जूनचा जो डे लो आहे तो 5 जूनचा डे हाय आणि 5 जूनचं डे क्लोजिंग मार्क केलेलं आहे. जसंही हे तिन्हीपैकी काही ब्रेक होतील त्याच्यानंतर आपण याचा बाईंगचा विचार करूया. हा ब्रेक झाल्यानंतर आपण जो 5 तारखेचा डे क्लोजिंग आहे तो ब्रेक झाल्यानंतर आपण बाईंगचा विचार करूया. किंवा 5 तारखेचा डे लो जो आहे इथे येताच मार्केट आपण इथून एक बाईंगचा विचार करूया. आणि 5 तारखेचा जो डे हाय आहे इथे आल्यास आपण इथून एक सेलिंगचा विचार करूयात. बघूया मित्रांनो, असा आपला ट्रेड प्लॅन राहील. ओके, मार्केट पुढे जातं बघा मित्र, इथून एक चांगली बाईंग आपणास बघायला भेटते. ओके, ब्रेक पण झालेला आहे हा झोन आपला. आपण इथून आता बाईंगचा विचार करू शकतो. ओके, बघा मित्रांनो, ही असते स्ट्रॅटजी सपोर्ट आणि रेजिस्टन्सची ॲडव्हान्समध्ये. हा झोन तर ब्रेक झालेला आहे मित्रांनो. आता आपला जो झोन आहे तो शिफ्ट होईल. आपला जो बाईंगचा झोन आहे तो 6 तारखेचा 6 जूनचा जो डे लो आहे तो आपला इथे राहील. हाही ब्रेक चेंज झाल्यामुळे आपण यालाही डिलीट करून टाकू. ओके, आणि जो डे हाय आहे तो आपण आता चेंज करूया. तो आपण इथे शिफ्ट करूया. आता आपण 6 तारखेचा जो डे लो आहे आणि 6 तारखेचा जो डे हाय आहे तो दोन्ही मार्क केलेला आहे. त्यानुसार आपलं नियोजन पुढचं राहील, ट्रेड प्लॅनचं राहील. मार्केट या झोनच्या आसपास येताच आपण इथून बाईंगचा ट्रेड प्लॅन करू शकतो आणि मार्केट या सेलिंग झोनच्या आसपास येताच आपण इथून एक सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकतो. बघूया मित्रांनो पुढे काय होतं आहे. ओके,
मार्केट आता या झोनपाशी नंतर आलेलं आहे. इथून आपण एक पुन्हा सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, मार्केट त्याच ठिकाणी डे क्लोज पण झालेलं आहे, त्यामुळे मार्केट तिथं आपण वेगळे काही लाईन करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट जे मार्केट आहे ते कुठे ओपन होत आहे आपण चेक करूया. मार्केटने पुन्हा तो गॅप अप ओपन होऊन तो झोन एक आपला ब्रेक केलेला आहे. तो झोन आपण आता शिफ्ट करूया. तो 9 जूनचा डे हाय. आणि मित्रांनो, हा 6 जूनचा जो झोन आहे तोही आपण सध्याला शिफ्ट करूया. तो आपण 6 जूनचा जो डे क्लोजिंग आहे इथे आपण शिफ्ट करूया. ओके, आणि 6 जूनला आपण ही एक डे लोला एक लाईन ही करूया की ते आपलं रिमाइंडर राहील की 6 जूनला इथून एक बाईंग पाहायला भेटली होती. जसं ही मार्केट 6 जूनचा डे क्लोजिंग जो आहे तो ब्रेक करेल, याच्यानंतर मार्केट 6 जूनच्या डे लोपाशी येण्याचे चान्सेस आहेत. त्या हिशोबाने आपलं प्लॅनिंग राहील. बघूया आपण पुढं मित्रांनो. ओके, मार्केटने नाही जो 9 जूनचा डे हाय ब्रेक केला, नाही 6 जूनचा डे क्लोजिंग ब्रेक केला. मार्केट त्याच्यामध्येच सस्टेन करून क्लोजिंग झालेलं आहे. आणि 10 जूनला मार्केट त्या सेलिंग झोनच्या वरती ओपन झालं, पण सस्टेन न करता तिथून एक सेलिंग पाहायला भेटलेली आहे आपणास. त्या हिशोबाने आपण हा झोन इथेच ठेवूया, चेंज नाही करत. एक फक्त इथे एक मार्क करूया. इथून आपणास एक सेलिंग पाहायला भेटलेली आहे. ओके, मार्केटने पुन्हा या झोनपासून एक सेलिंग आपणास पाहायला भेटते. जसं हा झोन ब्रेक होईल त्याच्यानंतर आपण एक बाईंगचा विचार करू शकतो. जोपर्यंत हा झोन ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण बाईंगचा विचार नाही करायचा. इथून आपण एक सेलिंगचाच ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, पुन्हा जाऊया, पुढे जाऊया. पुढे मार्केट काय मुवमेंट देते चेक करूया. ओके, मार्केटने तिथेच सस्टेन करून मार्केट क्लोज झालेलं आहे. इथे एक मार्केट क्लोजिंगचे आपण मार्क करूया. ओके, हा एक मार्केट क्लोजिंग आपण मार्क केलेला आहे. त्याच्याबरोबर इथूनही मार्किंग भेटलेले आहे. जसं हा जो लाईन आहे ही 10 जूनची जो डे क्लोजिंग आपण मार्क केलेला आहे, हा ब्रेक केल्याच्या नंतर आपण एक सेलिंगचा विचार करू शकतो. आणि या झोनपासूनही आपण एक सेलिंगचा विचार करू शकतो. ओके, बाईंगचा सध्याला इथे विचार करणं, जोपर्यंत हा झोन ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण इथे बाईंगचा विचार करू शकत नाही. ओके, पुढे जाऊया. ओके, इथे एक झोन हा ब्रेक केलेला आहे. इथून आपण एक बाईंगसाठी ट्रेड घेऊ शकतो. बट इथे एक ही लाईन आहे जी आपण 10 जूनचा जो डे ओपन आहे ते मार्क केलेला आहे. तो एक अडथळा देऊ शकतो, पण आपण इथून एक बाईंगचा विचार करणं गरजेचं आहे. बघूया त्या हिशोबाने. ओके मित्रांनो, बरोबर बाईंग दिलेली आहे मित्रांनो तिथून. तर आता आपण जो आपला खालचा जो डे लो आपण ब्रेक मार्क केला होता तो आता आपण शिफ्ट करूया इथे या लाईनला.
वीक न पकडता आपण डे क्लोजिंग पकडूयात. ओके. आणि हा जो आता ब्रेक केलेला जो झोन आहे तो आपण इथे शिफ्ट करूया. जसेही मार्केट या झोनवर येईल इथून आपण बाईंगचा विचार करूया आणि मार्केट इथून आपण सेलिंगचा विचार करूया. बघूया मित्रांनो पुढे. ओके. जसं की मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे इथून सेलिंगचाच विचार करणं गरजेचं आहे. मार्केटने इथून सेलिंग आपणास पाहायला भेटते. ओके. आणि मार्केट या झोनच्या आसपास येताच बाईंग झोन ज्याला आपण म्हणूयात इथून एक आपल्याला बाईंग पाहायला भेटेल. त्या हिशोबाने इथे आपणास बाईंग ही पाहायला भेटते. हे आहेत मित्रांनो ॲडव्हान्समध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे ते तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे. ओके. बघूया आता आपण इथे एक पॉईंट चेक करूया. 12 तारखेला मार्केट इथे ओपन होत आहे. सेलिंग एरियापाशी जात आहे. इथून एक आपल्या सेलिंग पाहायला भेटते. जसं हा जो झोन आहे हा ब्रेक होईल याच्यानंतर आपण एक सेलिंगचा विचार करूया. जोपर्यंत हा झोन ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण फक्त बाईंगचा विचार करूयात. बघूया मित्रांनो पुढे काय होत आहे. ओके. ते एक बुलिश मुवमेंट भेटली पाहायला. याच्यानंतर मार्केटने इथे ओके ब्रेक केलं पण ठीक आहे. ओके. मार्केट इथनं ब्रेक करून एक थोडंसं बायर्सला इन्व्हाइट करून एक सेलिंग दिलेली आहे. याच्यानंतर आपण फक्त सेलिंगचा विचार करूयात. तो आपणास आता हा सेलिंग झोन ब्रेक झालेला आहे. त्यामुळे याच्या जो आधीचा जो डे लो आहे तो आपण मागाशी मार्क केलेला तो आपण चेक करूया एकदा आणि तो मार्किंग तिथे घेऊया. इथे एक आपणास वीक भेटली होती. ही एक वीक मार्क करूया आणि याच्या खालचा जो डे लो आहे ओके हा इथे आपण डे क्लोजिंग 9 तारखेचा हा एक मार्क करूया. बघूया मित्रांनो पुढे. 12 तारखेचा पाहत होतो ना आपण. ओके. 12 तारखेचा ओके. चांगली सेलिंग पाहायला भेटलेली. जसं मित्रांनो हा झोन आपला ब्रेक झालेला आहे. एक चांगली सेलिंग आपल्यास इथं पाहायला भेटलेली आहे. अशी प्रॉपरली सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही या पद्धतीने ड्रॉ करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ते फक्त डे लो, डे हाय आणि डे क्लोजिंग. आता पुढे जाण्यासाठी आपण मित्रांनो हा जो झोन आहे इथे शिफ्ट करूया. 12 तारखेचा जो डे हाय आहे तो एक आपला इम्पॉर्टंट राहील आपणासाठी आणि 12 जूनचा जो डे लो आहे तो एक आपणासाठी इम्पॉर्टंट राहील. हे दोन आपण क्लोज करूया लाईन्स. आता मार्केट जसंही या झोनच्या आसपास येईल इथून मी फक्त बाईंगचा विचार करेल आणि इथून फक्त मी सेलिंगचा विचार करेल. मार्केट जर या झोनच्या खाली ओपन होत आहे तर मी दुसरा जो आहे तो आपण बघूया. एक मिनटं तोही तुम्हाला क्लिअर करतो. 13 तारखेसाठी इथे आपण एक लाईन ड्रॉ करून ठेवलेली होती 6 तारखेची 6 जूनची. ही आपण मार्क करून घेऊया. ओके. तेही मार्केटने खूप मोठी गॅप डाऊन ओपन झालेला आहे. तोही ब्रेक केलेला आहे. खूप चांगली सेलिंग झालेली आहे. ओके. आता मार्केटसाठी आपण न्यू सपोर्ट आणि रेजिस्टन्स इथून ड्रॉ करू शकतो. हा आपण शिफ्ट करूया इथे. 13 जूनचा जो डे लो आहे तो आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट झोन राहील आणि 13 जूनचा जो हाय असेल
तो एक आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहील. आणि 12 तारखेचा आपण ही लाईन घेऊया डे क्लोजिंगसाठी. ओके, तर हे इम्पॉर्टंट राहतील आपल्यासाठी. डील हा इथे दिला आहे 13 तारखेचा त्याने. ठीक आहे, चेक करूया. ओके, 16 तारखेला मार्केट इथून पण होताच एक मोठी रॅली मिळालेली आहे, सॉरी कॅन्डल पाहायला भेटलेली आहे, बाईंग कॅन्डल. आणि 13 तारखेचा डे क्लोजही इथेच आहे. हा एक झोन आहे. इथून आपण एक या झोनच्या खाली इथं सेलिंगचाच विचार करणं गरजेचं आहे. पण इथं एक बाईंग कॅन्डल जी आहे, बाईंग प्रेशर दाखवते. या हिशोबाने इथून आणि हा झोनही ब्रेक केलेला आहे. त्याच्यानंतर रिटेस्ट करून हा मार्केट पुन्हा वरती गेलेला आहे. तर हेही सिच्युएशनप्रमाणे मित्रांनो तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तर याच्यानंतर आपल्यासाठी जो सेकंड जो राहील टार्गेट या झोन, तो 12 जूनचा जो डे क्लोजिंग आहे तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहील. ओके, तोही मार्केटने ब्रेक केलेला आहे. आता आपण हा जो आहे 13 जूनचा जो सपोर्ट आपण इथे लावला होता, तो आपण आता 16 जूनचा जो डे लो आहे तिथे शिफ्ट करूया आणि 16 जूनचा डे हाय एक मार्क करून घेऊया. ओके, ही लाईन आपण आता क्लोज करूया. ठीक आहे मित्रांनो, पुढे बघूया आपण. डे हाय ब्रेक त्याचा मार्क करायचा ना. ठीक आहे, इथे डे हाय. मित्रांनो, जसं बघताय तुम्ही मार्केट इथून एक बाईंग भेटलेले पाहायला तुम्हाला, आणि इथून एक आपण डे हाय व पशी एक मार्क केला, इथून एक आपणास सेलिंग पाहायला भेटते. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, की जसं आपण डे लो पशी मार्केट जाईल की तिथून एक बाईंगचा ट्रेड करणं गरजेचं आहे, आणि डे हाय पशी मार्केट जाईल तिथून आपण सेलिंगचा ट्रेड करणं गरजेचं आहे जोपर्यंत ते ब्रेक नाही होत. जसं की तुम्ही मित्रांनो पाहता, इथून आपल्याला एक सेलिंग पाहायला भेटलेली आहे. ओके, आणि जसं मार्केट या बाईंग झोनच्या आसपास येईल, इथून एक बाईंग पाहायला भेटते. नंतर हे मार्केट सेलिंग झोनपाशी जातं. इथून बघा पुन्हा एक सेलिंग थोडीशी पाहायला भेटते आपणास. ओके, हे असं तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.